कल्याण ग्रामीणमधील भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर झालेल्या तडीपारीची कारवाईवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। संदीप माळी यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध असून निवडणुकीत प्रत्येक जण पक्ष बघत नाही। मित्र म्हणून संदीप माळींनी निवडणुकीत मला उघडपणे समर्थन दिल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली। राजकीय वातावरण गडूळ करण्याचं काम शिंदे पिता पुत्रांनी केल्याची घणाघाती टीका यावेळी राजू पाटलांनी केली आहे। मी काल त्याने माझ्या गावात कार्यक्रम ठेवलेला। संदीप माळी माझा मित्र आहे, माझा नातेवाईक आहे, ते बाबा आमचे रिलेशन आहेत, अख्खी फॅमिली माझी घर येतो। प्रत्येक निवडणुकीत कोणी काय पक्ष बघत नाही, त्या अनुषंगाने त्या गावात गेलो, त्यांनी माझा सत्कार केला, तिथे काय बोलला असेल याचा एवढा राग या शिंदे पिता पुत्राला की त्याला रातोरात तडीपार रात्रभर त्याला बसवून ठेवला पोलीस स्टेशनला। मी गेलेलो आज मानपाडा पोलीस स्टेशनला, भेटलो त्याला, तो बोलतो काय नाही तडीपारी केली चालेल पण तू बिंदास राहा। कसं शेवटी एक राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन वातावरण गडूळ करायचं काम हे शिंदे पिता पुत्रांनी घेतलं आहे ना, हा कुठेतरी संपवायची वेळ आली। गुरुवारी कल्याण ग्रामीणच्या काटाई येथील कुशाला हॉटेलमध्ये आगरी स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या संमेलनात कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील, चेतन महाराज, आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष काळू कोमस्कर, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, शास्त्री महाराज, चौदागाव संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, जयेश महाराज, तुळशीराम चौधरी, अर्जुन बुवा चौधरी यांच्यासह आगरी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते। या संमेलनात आगरी समाजाने कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे।